शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी आता कापूस बाजारभाव, कांदा बाजारभाव तसेच पीक विमा, नुकसान भरपाई इतर बऱ्याच कर्जमाफी संदर्भातील बातम्या आहेत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांसाठी दुष्काळी अनुदानापासून 5,000 शेतकरी वंचित. लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची असून शेतकऱ्यांना आता दिलासा देण्याचं काम सरकार कधी करणार अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. फेब्रुवारी आणि मार्चचे 3,000 रुपये एकत्र मिळणार. होय लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आलेली असून तुमच्या बँक खात्यामध्ये आता 3,000 रुपये एकत्रित जमा केले जाणार. मोठी अपडेट आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे अतिवृष्टी पूरग्रस्त शेतकऱ्यांना 733 कोटी रुपयांचा निधी झाला अखेर मंजूर. अखेर शासन निर्णय झाला प्रसिद्ध. शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता थेट रक्कम जमा करण्याचे आदेश सरकारमार्फत आलेले असून आता बऱ्याच जिल्ह्या म्हणजे 10 जिल्ह्यात हे पैसे येणार आहेत. त्या 10 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा. महत्त्वाची अपडेट आहे. सोयाबीन भाव दबावतच. हरभरा, बेदाणा, कापूस तसेच सोयाबीनच्या दरामध्ये घसरणच पाहायला मिळत आहे. सोयाबीनच्या दरामध्ये चांगली अजून वाढ झालेली नाहीये, मात्र हरभऱ्याच्या दरामध्ये देखील चांगली सुधारणा अद्याप तरी नाहीये. दरात थोडीशी घसरण. शेतकऱ्यांसाठी खुशखबर. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपयांचा हप्ता झाला जमा. आता कर्जमाफीची देखील शेतकऱ्यांना आशा. 19वा हप्ता PM किसान योजनेचा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आलेला आहे. लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता 8 मार्चच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. खुशखबर. तूर हमी भाव खरेदी केंद्रामध्ये काही ठिकाणी ओसाड, मात्र थोडीशी दरामध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. सध्या स्थितीला कराड बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त 1,800 रुपयांचा दर मिळत आहे. आवक या ठिकाणी 99 क्विंटलपर्यंत आलेली होती. महत्त्वाची बातमी. 2,52,00,000 महिलांना फेब्रुवारी मार्चचे पैसे देणार असल्याची माहिती बालविकास मंत्री तटकरे यांनी दिली. PM किसान लिंकवर क्लिक करताच 5 लाखांचा लागला चुना. शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून पैसे गायब. कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका. जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे 49 कोटींचे अनुदान अडकले. 8 महिने प्रतीक्षा. लवकर मिळण्याची शक्यता धुसर. दृष्टिक्षेपात प्रलंबित अनुदान असल्याची माहिती. शेतकऱ्यांना सन्मान. केंद्र शासनाची प्रधान शेतकरी सन्मान निधी योजना. लाभार्थी संख्या मात्र काही ठिकाणी घटलेली आहे. मात्र आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. तुम्हाला 2,000 मिळाले का सांगा. महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांसाठी आता नुकसान भरपाई देण्यासाठी कोणते तालुके आहेत तसेच किती क्षेत्र आता हे ठरलेले असून शेतकऱ्यांना मदत निधी मिळणार आहे. सर्व अपडेट आपण पाहणार आहोत. एकंदरीत जर विचार केला तर आता मदतीचा निर्णय सरकारने घेतलेला असून बाधित 110 गावांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे देण्यात येणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी 14,706 असून बाधित क्षेत्र हे 14,493.87 हेक्टर आहे. तर मंजूर मदत 22,73,86,290 रुपये असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. महत्त्वाची बातमी. ग्रामीण भागामध्ये घरे, कृषी पंप, वीज दर सवलतीला प्राधान्य. 6,486 कोटींच्या पुरवणी मागण्या झाल्या अखेर सादर. शेतकऱ्यांसह इतरांना देखील चांगला दिलासा देण्याचं काम सरकारने केलं आहे असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण की आता ग्रामीण भागामध्ये बऱ्याच जणांना आता घरांचा लाभ मिळतोय. सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर शेतकरी मित्रांनो, एक वेळेस सीड गोल्ड ही सोयाबीन व्हरायटी एकदा नक्कीच घेऊन बघा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न. तुम्ही स्क्रीनवरती माल देखील पाहू शकता. भरपूर प्रमाणामध्ये भरघोस अशा शेंगा या व्हरायटीला पाहायला मिळत असतात. त्यातली त्यात एकंदरीत विचार जर केला तर भरघोस शेंगा व कमी रोगराईला बळी पडणारी एकमेव जात म्हणजे सीड गोल्ड ही व्हरायटी आपल्याला पाहायला मिळत आहे. ही व्हरायटी तुम्ही घेण्यासाठी जर काही प्रॉब्लेम येत असेल तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क करा. मोठी बातमी. 10,000चे अनुदान. थेट कर्ज योजना. लाभार्थी 43 लाखांचे कर्ज वाटप. सध्या स्थितीला एकूण कर्जाची रक्कम ही मोठ्या प्रमाणामध्ये असल्याची माहिती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक खुशखबर देखील आलेली आहे. कर्जमाफी संदर्भात सर्व बातम्या पाहायला मिळतील. चॅनल सबस्क्राईब करून जिल्हा सांगा व एक लाईक देखील नक्की करू शकता. सध्या स्थितीला बाजरीमुळे शेतकरी मालामाल झालेले असून आता उन्हाळी बाजरीच्या उतारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सोंगणीला सुरुवात झाल्यामुळे बळीराजा देखील आता चांगला सुखावला.
सर्वात महत्त्वाची व खुशखबर शेतकऱ्यांसाठी भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे। सध्या स्थितीला त्यातली त्यात एकूण 67,492 शेतकऱ्यांपैकी 61,978 शेतकऱ्यांना मदतीचा लाभ घेतलेला असून 5,514 शेतकरी 2 वर्षापासून मदतीपासून वंचित आहेत। मात्र त्यात 3,169 शेतकऱ्यांचे केवायसी झाल्या नसल्याने ती मदत मिळत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। जर शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलं तर बँक खात्यामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम जमा केली जाईल। सध्या स्थितीला 67,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आले असल्याची माहिती मिळत आहे। त्यांना आता एकरी 6,000 रुपये, काहींना त्यापेक्षा अधिकचा लाभ मिळालेला आहे। ही एक शेतकऱ्यांसाठी व आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यामुळे चांगला दिलासा मिळणार आहे। आनंदाची बातमी। 31 मार्च पूर्वी धानाचा बोनस द्या, शेतकऱ्यांची आर्तहाक। सध्या स्थितीला पीक कर्ज भरण्याकरिता शेतकऱ्यांची तळमळ। 31 मार्च पूर्वी धानाचा बोनस द्यावा अशी मागणी आहे, कारण की धानाचा बोनस देणार असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं। हा निर्णय जर शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलाच तर आता चांगला दिलासा मिळू शकतो। शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी तुपकर झाले आक्रमक। किसान आर्मीची घोषणा। राज्य सरकारला 19 मार्चपर्यंत दिला अल्टिमेटम। 19 मार्चला आता मोठा धमाका होणार का? हा एक मोठा प्रश्न आहे। अल्टिमेटम आता दिला। शेतकरी मित्रांनो, कर्ज 450 कोटींची, वसुली 65 कोटींची। शेतकरी म्हणतात पैसेच नाही तर फेडणार कसे? खरीपासाठी बँकेकडे पैसेच नसल्याची देखील माहिती येत आहे। कर्ज एकंदरीत विचार केला तर 450 कोटीचे। महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांसाठी चांगला दिलासा शेतकऱ्यांना मिळणार असून पावसाचा बागायती 814 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले। याच 1,511 शेतकऱ्यांना फटका बसलेला होता। तेलारा तालुक्यातील 164.78 हेक्टरवरील भाजीपाला, 481 हेक्टरवरील केळी, 94 हेक्टरवरील पपई, 155 हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले। ही मदत थेट बँक खात्यात जमा केली जाणार। उन्हाळी पेऱ्याकडे वाढला कल। जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र 23,000 हेक्टरवर। जिल्ह्यातील पेरणीसाठी पोषक स्थिती। 2 तालुक्यात अडचण, देऊळगाव राजा आणि शेवगावमध्ये आव्हान। सध्या स्थितीला वर्तमान स्थितीत पेरणी हेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे। शेतकऱ्यांचा आता उन्हाळी पेरण्यांकडे देखील कल वाढत चाललेला आहे। आता काही ठिकाणी चांगली पेरणी देखील होत असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून मिळते। शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर। शेतकऱ्यांना पैसे देण्याचा निर्णय घेतलेला असून पीक विमा देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे। तसेच आता ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे 57,758 हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली होती। याच नुकसान भरपाईकरिता शेतकऱ्यांसाठी 69 कोटी 4,35,908 रुपयांची आवश्यकता आहे। ही भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नसतात। 17 ते 20 ऑक्टोबर दरम्यान तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस झाला। ही मदत आता शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। अकोला जिल्ह्यामध्ये ही मदत निधी आता वाटप करण्यात येणार असून दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा यवतमाळ आहे। अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी तुम्हाला पाहायला मिळेल। कोणत्या जिल्ह्यात राहता कमेंट करा। महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन आश्वासनांची पूर्तता करा। सध्या स्थितीला जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पाहायला मिळत असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी देखील आता वाढू लागलेली आहे। एकंदरीत विचार केला तर कर्जमाफी कधी करणार हा एक मोठा प्रश्न आता जे आहे ते सरकारकडे आहे, कारण की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, 7/12 कोरा करणार असा शब्द देखील राज्य सरकारने दिलेला होता। पूर्ण करणार का नाही? महत्त्वाची अपडेट आहे, वाढीव 34 कोटी मिळणार। पुढील वर्षाचा आराखडा 311 कोटींचा। आता विभागांची केली होती वाढीव निधीची मागणी। सध्या स्थितीला 34 कोटी आता मिळणार असल्याची माहिती मिळत आहे। एकंदरीत विचार केला तर 2023-24चा आराखडा होता 277 कोटींचा, मात्र तो नाही। शेतकऱ्यांसाठी आली दिलासा देणारी बातमी। आता कोणते जिल्हे आहेत त्या ठिकाणी मदत मिळणार आहे, आता सर्व अपडेट आपण पाहणार आहोत। आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ आहे का। एकंदरीत जर विचार केला तर आता निधी वितरणासाठी शासनाची मंजुरी मिळालेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 30.35 कोटींचा निधी वर्ग करण्यात येणार आहे। होय, आता हा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहे। कोणता जिल्हा आहे ते तर सांगणारच आहे। तसेच 2 लाख हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झालेले होते। निधी वितरणाची शासनाची मंजुरी देखील पाहायला मिळालेली आहे। एकंदरीत विचार केला तर जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। बुलढाणा जिल्ह्याचा समावेश। शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट, गृहिणींच्या चेहऱ्यावर आनंद मात्र शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाही। डाळी झाल्या स्वस्त, बाजारात आवक घटली, मात्र हरभऱ्याचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशाच आहे। हरभऱ्यात चांगला दर मिळावा अशी मागणी।
समितीच्या बाजारात शेतमालाची लूट, शासनाची देशाची रोज होत आहे पायमल्ली. सध्या स्थितीला शासनादेशाची रोज पायमल्ली होत आहे. तसेच सोयाबीन तूर MSPच्या आत कायद्याची अंमलबजावणी केव्हा, हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. मोठी बातमी आहे. टोमॅटोला पुणे या बाजार समितीमध्ये 1200 रुपयांचा दर मिळत आहे. जास्तीत जास्त हा दर आहे म्हणजे 12 रुपये किलोने सध्या स्थितीला टोमॅटो विकत चाललेले आहेत. आवक ही 2067 क्विंटलपर्यंत आलेली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी काही ठिकाणी दर खूपच कमी मिळत चाललेला आहे. सरासरी दर देखील 850 रुपयांपर्यंत आहे. तुमच्या आसपासच्या बाजार समितीमध्ये भाजीपाल्याला चांगला दर मिळतोय का नाही, तसेच तूर, कापूस, सोयाबीनचे काय बाजारभाव आहेत कमेंटमध्ये कळवा. सोन्याचं जमिना 2 सोन्याच्या दरामध्ये मोठा फरक. सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पांढऱ्या सोन्याला चांगला दर मिळत नाहीये, कारण की इतर सोनं आहे त्याला चांगला दर मिळत आहे, मात्र पांढऱ्या सोन्याचे दर हे कमी असल्याचं चित्र दिसून येत आहे. अनेक व्यापाऱ्यांकडून ग्रामीण भागामध्ये खरेदी देखील सुरू आहे, मात्र अद्याप तरी दरामध्ये चांगली वाढ नाही. मोठे अपडेट राज्यातील शेतकऱ्यांसाठी. शेतकरी मित्रांनो, PM किसानचे 2000 रुपये आले. लवकरच नमो शेतकरी हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे. याबाबतच्या सर्व अपडेट तुम्हाला तर पाहायला मिळतीलच. तसेच आता पीक विमा असेल, नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यात मिळणार, कोणते तालुके आहेत, सर्व अपडेट आपण पाहिलेले आहेत. अशाच बातम्या रोज आपण शेतकऱ्यांना देणार आहोत. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघितला आहे ते देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुमच्या जिल्ह्याची बातमी आपण एक वेळेस नक्कीच देऊ. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका.